आणि जसं बरंच सरांनी सांगितलं की एक्स्ट्रा रन्स वरती त्यांनी कंट्रोल ठेवलं. अंडरआर्म क्रिकेटचा की फॅक्टर आहे, जो एक्स्ट्रा कमी टाकेल तो मॅच चांगलं खेळेल. त्यामुळे ही मॅच बनवली टीम क्रिश इलेव्हन बोरिवली. स्वर्गीय शिवाजी सेलर क्रिकेट क्लब आपला एक प्रतिनिधी पाठवायचा, आपल्या इकडे सन्मान केला जाईल. सागर पावशी आणि प्रवीण खानका यांना विनंती करेल की आपला एक प्लेयर पाठवा, आपला एक सन्मान इकडे केला जाईल व्यासपीठावरती. टीम कल्याण स्वर्गीय शिवाजी शेलार क्रिकेट क्लब कल्याण टीम आपला एक प्लेयर पाठवा. स्ट्राइक एंडला बॅटर देवकरण परमार, ज्याने बोरिवलीचं नाव अंडरआर्म क्रिकेटमध्ये खूप चांगल्या पद्धतीने पुढे नेलं. बॉलिंगसाठी करण, पहिलाच बॉल खूप चांगल्या अंदाजामध्ये तिकडे ड्राईव्ह केला गेलाय. सनी धोत्रे तिकडे होते, बट बॉल आतमध्ये ढकलला सनीने. इनिंग ब्रेक्स मध्ये यानंतरच्या दोन्ही टीम्सने तयार राहायचं. आपला पण टॉस इनिंग ब्रेक्स मध्ये केला जाईल याची नोंद घ्या. या बॉलवर पण फ्लिक केला गेला. विवेक तिकडे होते, रन मात्र सिंगल मिळेल. संपूर्ण मुंबईचं लक्ष आशिषभाई तिवारी चषक या क्रीडा स्पर्धेवर आहे. दरवर्षी क्रीडा स्पर्धा आपण ऑर्गनाइज करतो. यानंतर लवर बॉईज चेंबूर आणि मंगलमूर्ती वडाळा इनिंग ब्रेक्स मध्ये दोन्ही कॅप्टन टॉस साठी या, याची नोंद घ्या. लवर बॉय चेंबूर आणि मंगलमूर्ती वडाळा अशी मॅच असणार आहे. यानंतर जो ही मॅच जिंकेल चालू असलेली तो टॉप 3 मध्ये जाईल आणि चिठ्ठी उडवली जाईल. त्यानंतर क्वार्टर फायनल, सेमीफायनल अशा मॅच होतील. स्ट्राइक एंडला देवकरण परमार, बॉलिंगसाठी करण सोडा. प्रथम क्रमांक तब्बल 81,000 रुपये व आकर्षक ट्रॉफी. द्वितीय क्रमांक 41,000 रुपये. खूप चांगल्या ट्रॉफीज पाहायला मिळतात. प्लेअर ऑफ द टुर्नामेंट साठी पण सायकल आणि खूप चांगली ट्रॉफी आहे. या बॉलवर देखील आपण परत थांबून ठेवलं गेलं. एक चांगला बॉल पाहिला गेला करण सोडाचा आणि करणने हलका बॉल टाकला, देवकरणला थांबवलं. देवकरणला पण माहिती आहे की मॅच बनवावी लागेल, कारण की समोर पण चांगली स्टारकास्ट आहे. चेंबूर विरुद्ध बोरिवली. मलवण मुकेश रॉयल त्यांच्या विरुद्ध क्रिश 11 बोरिवली. 2 स्टेशन आमने सामने खेळतात. या बॉल देखील गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला गेला. विवेकने तिकडे बॉल चांगला कलेक्ट केला. सिक्सरचं सुप्रीमोने देखील अगदी हा बॉल इकडे ग्राफिक बनवलाय, त्यावर पण SP असं आपण लिहिलंय. सर्व आमचे ऑफिशियल स्पॉन्सर्स. इकडे पण अगदी हलक्या तरी ढकलला गेला. रन मात्र सिंगल. चांगली बॉलिंग केली करणने. आतापर्यंत स्कोर फक्त आणि फक्त 4 रनवरती थांबवलाय. देवकरणला एक बाउंड्री ह्या ओव्हरमध्ये येणं गरजेचं आहे. जर तुम्ही स्ट्रॅटेजी ठेवली की प्रत्येक ओव्हरमध्ये 10-12 रन करायचे, तर कुठेतरी 50 पर्यंत तुम्ही पोहोचू शकता. प्लॅनिंग पाहिजे. या बॉलवर गॅप मध्ये आणि चांगला स्ट्रोक देवकरण परमारच्या बॅटमधून 4 रनसाठी. चांगलं फुटवर्क होतं आणि लेग स्टिकला पिचिंग होत असताना खूप चांगलं फुटवर्क, खूप चांगले बॉलवर पोहोचले आणि अगदी फ्लिक केलं. 4 रन ज्याचा उल्लेख केला आणि बाउंड्री आली. 8 रन झालेत आणि पहिली ओव्हर संपली आहे. आज सर्व SP ग्रुप देखील सज्ज आहे. गरमागरम समोसा खाऊन मस्त स्टेजवरती ते पण क्रिकेट एन्जॉय करतायत. आज संडे पण आहे. चिकन समोसा आहे.
संडेला एक समोसा असला तरी संडे आपण काढू शकतो, हे क्रिकेट प्रेमी आहेत. भले दुपारी जेवण नाही भेटलं तरी चालेल, बट आणि क्रिकेटसाठी नेहमीच आहे. आणि बहुतेक जणांनी असं केलंय की संडेला भले काही काही जण ज्यूसवर पण खेळतात, बट क्रिकेट पहिलं आहे. रात्री जेवू डायरेक्ट, बट क्रिकेट खेळणार. या बॉलवर एक वेगळ्या अंतरामध्ये स्ट्रोक खेळले गेले, तिकडे 4 रन. खूप चांगला फटका खेळले गेले बॅटर जॉन्टी. जॉन्टीने यहाँ पर बजा दी घंटी. सर्व एसपी ग्रुपचे एक भव्य दिवस आयोजन. आशिष भाई तिवारी चषक आज या क्रीडा स्पर्धेसाठी संपूर्ण मुंबईतील स्टेशन वाईज खेळाडू आहेत. जो तो खेळाडू आपल्या स्टेशनचा त्या स्टेशन मधून खेळेल. बॉलिंगसाठी शुभम आणि ऑफ स्टिकच्या बाहेर हाई बॉल, व्हाईट बॉल. इकडे पण फ्लिक केला गेलाय. पुन्हा एकदा एक चांगला शॉर्ट सिलेक्शन. 4 रन. क्या बात है, जॉन्टी भाई ने यहाँ पर पूरा मार्केट हिला दिया. वेल प्लेड. स्टेशन वाईज हे कहायचं की स्कोर तुम्हाला नवीन नवीन प्लेयर पाहायला मिळतात. स्कोर झाला आतापर्यंत 17-17. आणि स्टेशन वाईज आल्यानंतर नवीन नवीन चेहरे पाहायला मिळाले. मग यंग टॅलेंट पाहायला मिळाले, काही पहिल्यांदाच खेळताना पाहिले गेले. नवीन चेहरा मुंबईकरांच्या लक्षात आला की हा पण प्लेयर बोरवलीचा आहे, हा कांदिवलीचा आहे, हा मालाडचा आहे. त्यामुळे स्टेशन वाईज एक फॉर्मॅट चांगल्या पद्धतीने भरारी घेतली आणि खूप चांगले प्लेयर पाहिले गेले. आपण कट करण्याचा प्रयत्न केला गेला, पण शुभमने चांगलं कमबॅक केलं, थांबवलं तिकडे आणि डॉट बॉल. दुसरा दिवस या क्रीडा स्पर्धेचा. कालच्या दिवसामध्ये जमा 11 डोंबिवली टीमने चांगली कामगिरी केली. ओमकार पाटणे आणि संपूर्ण त्यांची स्टारकास्ट. त्यानंतर ठाण्याची देखील एक चांगली कामगिरी पाहिली गेली. या बॉल देखील एक चांगल्या अंतरामध्ये स्ट्रोक खेळले गेले. जॉन्टी रन सिंगल मिळेल. रन झालेत 18. या बॉलवर देखील एक चांगलं टायमिंग केलं गेलं. रन सिंगल मिळेल. इकडे पण थांबून खेळायचा प्रयत्न केला गेलाय. व्हाईट बॉल आणि स्कोर झालाय 20-20. 20 रन झाले धावफलकावरती बॅटिंग करत असताना टीम क्रिश 11 बोरिवली. वेल प्लेड. आणि पहिल्या 2 ओव्हर संपल्यात. 12 बॉल मध्ये 21 झालाय, म्हणजे 2-1, 1-2, 1-2, 2-1. जॉन्टी आणि देवकरांनी चांगलं स्टार्ट केलं. आता कुठल्या बॉलरला जबाबदारी दिली जाईल, कारण की या सिच्युएशनला विकेट टेकर बॉलर पाहिजे तुमच्याकडे. विकेट जर काढली तर मॅच मध्ये मालवण मुकेश रॉयल पण येऊ शकतो, बट त्यांना विकेट आता काढण्यासाठी सुशांत रणीमच्या हातामध्ये बॉल दिलाय की कुठेतरी टीमला एक विकेट मिळवून दे. ते विकेटसाठी मात्र आता सुशांतला थोडं मॅच थांबवावी लागेल. आमचे ब्रिजवरून पण सर्व मॅच बघतायत. आमचे ऑटो पण तिकडे थांबली आहे की भाडं काय मारायचंच आहे, बट क्रिकेट बघायचं आहे. भाडं तर येतच राहतील, बट क्रिकेट लाईफ मध्ये महत्वाचं आहे. बॉलिंगसाठी सुशांत रणीम, चेंबूरचे खेळाडू आहेत, चांगलं क्रिकेट खेळले आहेत. विकेट काढण्यासाठी कुठेतरी सुशांत पण प्रयत्न करतील. स्ट्राइक एंडला जॉन्टी आणि हलका बॉल तिकडे जॉन्टीला बीट केलं. डॉट बॉल.
इकडे पण समोर खेळले गेले, बॉल मात्र थांबणार नाहीये 4 रन साठी. जॉन्टीने एक चांगलं फुटवर्क, पुन्हा एकदा 4 रनने मात्र स्कोर पुढे जाईल 25. जॉन्टीने ह्याच्यावरचा बॉल कट करण्याचा प्रयत्न केला, बट ह्या बॉलवर ते फुटवर्क दाखवलं. चेक. लवर बॉईज आपण या ठिकाणी या. लवर बॉईज संघ कर्णधार आपण या ठिकाणी या. हॅलो हॅलो चेक. या बॉल समोर खेळले गेले, डाऊन द ग्राउंड एक चांगला फटका. जॉन्टीने अप्रतिम असा चौकार मारलाय. संदेश पाटील मला असं वाटतं पुढील 2-3 वर्षात कॉमेंटेटरचं पण काम मॅच चांगली चालू आहे. जॉन्टीची बॅटिंग आवडली सगळं, टाळ्या वाजवा. खूप चांगली बॅटिंग आणि एक नवीन चेहरा बोरिवलीचाच पाहायला मिळाला. वेल प्लेड जॉन्टी, जबरदस्त जॉन्टी. या बॉलवर बीट केला गेलाय, बट व्हाईट बॉल, ऑफ स्टिकच्या खूपच बाहेर बॉल. पंचांनी दंडित केले गेले. एक्स्ट्रा रन्सने मात्र मॅच पुढे जाईल. 3-0-30. 30 रन झालेत बॅटिंग करत असताना क्रिश 11 बोरिवली. इकडे पण फ्लिक केला गेला समोर आणि रन मात्र सिंगलने पुढे जाईल. 32. 32 रन झाले धावफलकावरती. इकडे पण पुन्हा एक फ्लिक केला गेला. विवेकने खूप चांगली फिल्डिंग केली तिकडे. तो झोन पूर्ण विवेकने कव्हर केलाय. वेल्स ऑफ विवेक. आणि पहिल्या 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. स्कोर पाहिला तर बिनबाद 33 रन झालेत. WTC पण चॅनलला तुम्ही क्रिकेटवर प्रेम करत असाल तर या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला क्लिक करा. 2 कॅमेऱ्यांसह आज ही क्रीडा स्पर्धा इकडे आपण लाईव्ह पाहतोय. वर्ल्ड टेनिस क्रिकेट. शेवटचे 6 बॉल घेऊन सन्नी धोत्रे येत आहेत. महत्वाची ओव्हर असणार आहे. 33 झाला, त्यामुळे 6 बॉल मध्ये 10-12 रन जरी केले तरी 45-46 पण मॅच रंगेल. समोर पण चांगली बॅटिंग लाईनअप आहे. शुभम आहेत, करण आहेत, अरुण चव्हाण आहेत, विवेक आहे, मनीष आहे. मॅच चांगली तिकडे पण सुशांत आहेत, त्यामुळे मॅच रंगू शकते. आणि टार्गेट पाहिजे तरच मॅच थोडी पाहायला मिळेल. बॉलिंगसाठी सनी धोत्रे. पहिलाच बॉल सन्नीचा एक प्रॉपर पिचिंग करत असताना बीट केलं गेलं. जॉन्टीला थांबवलं, ज्याच्या बॅटमधून बाउंड्री झाल्या त्याला बीट केलं. स्पिनर्स ती क्षमता आहे, एखाद्या सेट बॅटरला पण ते बीट करू शकतात स्पिनच्या जोरावरती. या बॉलवर पुन्हा एकदा क्या बात आहे अफलातून. पुराना चावल आहे भाई सन्नी धोत्रे. डेथ ओव्हरला जॉन्टीला मात्र डॉट करून चालणार नाहीयेत.
या बॉल पण ड्राईव्ह केला गेलाय, थोडी मिसफील्ड तिकडे आणि 4 रन. शुभम थोडे लेझी गेले बॉलवरती आणि बॉल मात्र तिकडे 4 रन पुढे जाईल. स्कोर 37 रन झालेत. सर्कल मोठे असल्यामुळे तुम्हाला गॅप पण तेवढे आहेत, पण हा बॉल हातात होता आणि कुठेतरी शुभमची मिसफील्ड झाली आहे. या बॉलवर देखील एक सिंगल रन मिळेल. 38 रन झालेत. एक चांगली बॅटिंग केली आहे देवकरण आणि जॉन्टीने. मॅच मध्ये तरी रन्स चालू ठेवले आणि आतापर्यंत एक चांगलं स्कोर त्यांनी उभा केलाय. SP ग्रुपचं हे आयोजन दरवर्षीप्रमाणे याही वर्षी एक भव्य दिव्य असं आयोजन. प्रथम क्रमांक तब्बल 81,000 रुपये व आकर्षक ट्रॉफी. द्वितीय क्रमांक 41,000 रुपये. प्लेअर ऑफ द टुर्नामेंट. एक चांगली सायकल आहे. बॉलर सनी. या बॉलवर एक चांगला स्ट्रोक खेळले गेलेत, पण तिकडे फिल्डर होते आणि स्ट्राईक मात्र देवकरण स्वतःकडे घेण्याचा प्रयत्न करतील. आणि रिव्ह्यू घेतला तिकडे. रनआउट्स आपण चेक करूयात आणि नक्कीच तुमच्यापर्यंत कळू आम्ही. वरती पूलवरती जे ऑटोवाले ते पण सांगू शकतील की रनआउट. त्यांना पण तिकडून चांगला व्ह्यू ने दिसला असेल. सर्व आमचे मित्र तिकडून पण मॅचचा आनंद घेत आहेत. प्रज्ञेशजी शिंदे पदी आपलं पण स्वागत आहे. अंडरआर्म क्रिकेट ज्याने खूप वर्ष जपलं, आपण यायच्या व्यासपीठावरती. प्रज्ञेश शिंदे स्वागत आहे आपलं पदी. व्यासपीठावरती येऊन आपण स्थानापन्न व्हायचं आहे. आणि प्रज्ञेश शिंदे यांचा वाढदिवस पण आहे. खूप साऱ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा आहेत SP ग्रुप आणि संपूर्ण अंडरआर्म क्रिकेट तर्फे. अंडरआर्मचा एक अवलिया क्रिकेटर ज्याने अंडरआर्म क्रिकेट अगदी खूप जपलं, पुढे नेलं आणि सातत्याने एक शिस्त पद्धतीने खेळले. नॉट आउट आहे तिकडे. 2 रन मिळतील आणि 2 रन स्कोर पुढे जाईल. 40 धावा झाल्यात. या बॉलवर देखील थांबून ठेवला गेला. गुड बॉलिंग सनी. शेवटच्या बॉलवर विकेट आली, पण या दोघांसाठी एकदा टाळ्या वाजवा. खूप चांगली बॅटिंग केली जॉन्टी आणि देवकरण परमार. वेल प्लेड. शेवटच्या बॉलवर एक विकेट आली, पण रन झालेत 40 रन झालेत. रन झालेत आणि 41चं टार्गेट आहे मॅचला जिंकण्याकरिता. टीम मालवण मुकेश रॉयल. तब्बल 41 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता टीम मालवण मुकेश रॉयल चेंबूर या टीमला. चला टॉस साठी या. मंगलमूर्ती वडाळा लवर बॉयज आपण टॉस उडवून घेऊया. टॉस उडवून गेल्यानंतर मॅच संपायला अजून 15 मिनिटं आहेत, तोपर्यंत टॉस उडवून घेऊया.
41 रन करायचे आहेत मालवण मुकेश रॉयल. चेंबूर या टीमला 24 बॉलमध्ये 41 करायचे मध्ये एक 10च्या सरासरीने बॅटिंग करणं महत्वाचं आहे. $41 runs to win in 24 balls. 24 गेंदों में 41 रन की जरूरत है. बॉलिंग साठी कुणाल. शुभम स्ट्राइक एंडला बॉलिंग साठी कुणाल. 24 बॉल मध्ये 41 करायचे. एक चांगली मॅच आहे बोरिवली विरुद्ध चेंबूर आणि चेंबूर विरुद्ध बोरिवली. स्ट्राइक एंडला शुभम लोखंडे. मॅन इन फॉर्म सध्याच्या घडीला फॉर्म मध्ये आहेत. नाव स्ट्राइक एंडला अरुण. पहिलाच बॉल खूपच बाहेर लेग स्टिकच्या वाईट बॉल. 24 बॉल मध्ये 40 धावांची गरज आहे. 41 टार्गेट होतं. एक चांगला बॉल पाहिला गेला कुणालचा. शुभमला तिकडे थांबवलंय. अरुणला थोडं क्लिक होणं गरजेचं आहे कारण की मोठी क्रीडा स्पर्धा खेळतोय त्यामुळे इकडे कुठेतरी स्वतःला प्रूफ करणं महत्वाचं आहे. कुणाला एक चांगला स्पीड टाकतो. आतापर्यंत त्याने चांगली बॉलिंग केली आहे. या बॉलवर ड्राईव्ह केला गेलाय. शॉट ऑफ द मॉर्निंग. प्रॉपर टायमिंग केलं गेलं आणि अरुण थोडं शोधत होता की स्ट्रोक चांगला यावं. क्लासिकल अंदाजामध्ये चांगला ड्राईव्ह. डेंजर डोरा. या बॉलवर देखील चुकी झाली आहे. लेग पुन्हा एकदा व्हाईट बॉल. +1. स्कोर मात्र तिकडे 2 पुढे जाईल. 8 रन झाले धावफलकावरती. स्कोर 8 रन झालेत. बॉलिंग साठी कुणाल. स्ट्राइक एंडला बॅटर अरुण. मित्रांनो एक अनाउन्स करतोय तिकडे लक्ष द्या. आनंद विहार कॉम्प्लेक्स विजय मेडिकल समोर रेल्वे फाटक कळवा पूर्वला ब्लड कॅम्प आहे. जर कोणाला इच्छुक असेल तर तुम्ही तिकडे रक्तदान करू शकता. रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे आणि तुम्ही नक्की ज्याचा फायदा उचला. अगदी जवळ आहे त्यामुळे तिकडे जाऊन तुम्ही आनंद विहार कॉम्प्लेक्सला भेट द्या आणि तिकडे रक्तदान पण नक्कीच करा. मित्रांनो खूप महत्वाचं आहे.
विवेक प्रभू सर पण तिकडे तयार आहेत अगदी गॉगल वगैरे घालून. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला गेला, फटका थोडा फसला आणि लेग बाईच्या रूपामध्ये सिंगल रन टॉस केला जातोय. अठरा चेंडू आणि 30 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. व्यासपीठावर टॉस केला जातोय मंगलमूर्ती वडाळा आणि त्यांच्या विरुद्ध टीम लवर बॉईज चेंबूर. यानंतर पण चांगली मॅच आहे लवर बॉय चेंबूरची पण एक चांगली स्टारकास्ट. मन्नू आणि त्यांचे सर्व खेळाडू, त्यानंतर मंगलमूर्ती वडाळा, मग सागर निबाते, प्रज्ञेश शिंदे, मंदार, आशिष केणी. बॉलिंगसाठी निखिल. 11 रन झालेत, 18 बॉलमध्ये 30 करायच्यात. मॅच बरोबर चालू आहे. 10च्या सरासरीने बॅटिंग केले पहिल्या ओव्हरमध्ये, बट शुभमला पण माहिती आहे की एका दुसरी ओव्हर जर सेफ आली तर आपण मॅच मधून बॅकफुटला जाऊ शकतो. या बॉलवर एक चांगला बाउन्स दिला, बट बॉलिंगसाठी कुणाल स्ट्राईक एंडला अरुण. बॉलिंगसाठी निखिल. बॉलिंगसाठी पुन्हा एकदा निखिल. या बॉलवर देखील कट करण्याचा प्रयत्न केला गेला, चांगला फटका पाहिला गेला. अरुण चव्हाणच्या बॅटमधून मात्र 4 रन. प्रॉपर टायमिंग केलं आणि ज्या वेगाने बॉलाला फक्त दिशा दिली गेली आहे. फुल स्ट्रोक अरुण. 4 रनने मात्र मॅच पुढे झाला आणि स्कोर झालाय 17 रन झाले. जो ही मॅच जिंकेल तो 3 मध्ये जाईल आणि क्वार्टर फायनल सेमीफायनल साठी त्याचं लक तिकडे चिठ्ठीमध्ये आजमावलं जाईल. आलेले सर्व मित्र, सर्व आमचे क्रिकेट प्रेमी, सर्व या परिसरातील नागरिक, सर्व एसपी ग्रुपचे पाठीराखे, सर्व टीम मेंबर, सर्वांचं स्वागत आहे. आज दुसरा दिवस आणि या क्रीडा स्पर्धेचं भव्य दिवस आयोजन. या बॉल देखील ॲपमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला गेला. एक सिंगल रन मिळेल. बॉलर निखिल. या बॉलर पण समोर खेळले गेलेत आणि फिल्डर होते तिकडे, बट रन मिळेल. सिंगल. चांगली बॅटिंग चालू आहे. अरुणने जो क्लिक झाला या मॅच मध्ये, अरुणला पण माहिती आहे की क्लिक होणं गरजेचं होतं.
कारण की पहिल्या मॅच मध्ये कुठेतरी परफॉर्मन्स होत झाला नाहीये, त्यामुळे ह्याही मॅच मध्ये परफॉर्मन्स करणं गरजेचं आहे. जसं देवकरन आणि जॉन्टीने सुरुवात केली तशी आता अरुण आणि शिवमने पण सुरुवात केली आहे. बॉलिंगसाठी निखिल इकडे पण फ्लिक केला गेला, बट 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. स्कोर पाहिला तर 21 आणि 12 बॉल मध्ये 20 धावांची गरज आहे. जे मगाशी मी सांगितलं की 10च्या सरासरीने खेळावे लागेल तसंच कॅल्क्युलेशन चालू आहे शिवम आणि अरुणचं. लास्टला 6 बॉल 10, 6 बॉल 8 पण बघायला मजा येईल. बट विकेटच्या शोधामध्ये असेल टीम क्रिश 11 बोरिवली. ते पण प्रयत्न करतात की मॅच कशी तरी आम्हाला क्लोज आणायची आहे. यानंतर लवर बॉय चेंबूर आणि त्याच्या विरुद्ध मंगलमूर्ती वडाळा. बॉलिंगसाठी स्वतः देवकरन परमार येतात. चांगली फिल्डिंग केली तिकडे निखिलने. स्ट्राईक एंडला बॅटर पुन्हा एकदा अरुण. सिंगलने या ओव्हरची सुरुवात तर केली आहे, पण त्याच फ्लो मध्ये बॅटिंग करणं गरजेचं. अरुणला या बॉलला देखील एक्स्ट्रीच्या बाहेर व्हाईट बॉल. मॅच क्रुशल आहे. दोन्ही टीमकडे बॅलन्स मॅच चालू आहे. 50-50 मॅच आहे. या बॉलवर देखील अगदी रिव्हर्स खेळले गेलेत. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर बीट केला गेला, पण तिकडे व्हाईट बॉल. रन मात्र सिंगलने पुढे जाईल आणि स्कोर 25. मॅच थोडी क्लोज होतीये. एक्स्ट्रा रन्स देवकरनला कंट्रोल करणं गरजेचं आहे. स्ट्राईक एंडला बॅटर शुभम लोखंडे. या बॉलवर पण खूप चांगली फिल्डिंग केली गेली निखिलने. मगाचा पण बॉल पण खूप चांगला कलेक्ट केला, कारण की तिकडे थोडं डेंजर झोन आहे. फिल्डिंग मध्ये पण आउटफील्डला तुम्हाला एफर्ट्स देणं गरजेचं आहे, कारण की बॉल मागे निघून गेलं तर आउटफील्ड फास्ट आहे. बॉल थांबणं थोडं कठीण आहे. 26 विदाउट लॉस. दोघांनी खूप चांगली बॅटिंग केली आहे. वेल अरुण. या बॉलवर कट केला गेलाय. थांबवलं. खूप जागा दिली अरुणने आणि देवकरनचा डॉट बॉल. व्यावसायिक गटात एकत्र खेळतात ओमकार मला टीमसाठी, बट आमने सामने आहे. 2 बॉल पेंडिंग आहेत. आणि या बॉलवर देखील आपण पाहिलं तर समोर खेळले गेले तर रन सिंगल मिळेल. आणि 7 बॉल मध्ये 14 रनची गरज आहे.
चला मॅच चालू करायची अंपायर. चला मॅच चालू करा. 7 बॉल मध्ये 14 रनची गरज आहे. चला मॅच चालू करायचे. 7 बॉल मध्ये 14 पाहिजेत. हा बॉल पण खूप महत्वाचा असणार आहे. या बॉलवर जर बाउंड्री आली तर मॅच थोडी क्लोज होऊ शकते. शुभम आणि त्याच्या विरुद्ध सामना करतील देवकरन. 7 बॉल मध्ये 14 रनची गरज आहे. व्होल्टेज मॅच आहे. चेंबूर विरुद्ध बोरिवली, बोरिवली विरुद्ध चेंबूर. एसपी ग्रुपचं हे भव्य दिवस आयोजन. या बॉलवर देखील एक चांगली पिचिंग पाहिली गेली. गुड बॉलिंग देवकरांचा, एक चांगला स्पेल आणि इकॉनॉमी बॉलिंग केली. शेवटचे 6 बॉल मध्ये मॅचला जिंकण्याकरिता 14 रनची गरज आहे. बघूयात हा डाव. अजूनही शेवटचे 6 बॉल आणि 14 रनची गरज. क्रिस इलेव्हन बोरिवली पण मॅच मध्ये आहे. त्यांच्या विरुद्ध टीम मालवण मुकेश रॉयल. एसपी ग्रुपचं हे भव्य दिवस आयोजन, दरवर्षी या क्रीडा स्पर्धेचं आयोजन आणि आज दुसरा व अंतिम दिवस. आज 12 संघ पण स्टेशन वाईज, काल 12 संघ स्टेशन वाईज. काल डोंबिवली टीमने खूप चांगला परफॉर्मन्स केला. जमा 11 डोंबिवली टीमने सर्वांना जमा करत असताना फायनल मध्ये स्वतः इकडे दाखल झालेत. बॉलिंगसाठी लेफ्ट आर्म मंथन जयस्वाल आहेत. एक चांगले लेफ्ट आर्म आहेत आणि चांगले, बट अरुणकडे पण क्षमता आहे. 6 बॉल 14. अरुण दाखव तू करून. 6 बॉल 14 रनची गरज आहे. अरुणने दाखवले करून तर मॅच रंगेल. 6 बॉल मध्ये 14 रनची गरज. मंदार सावंत पण तिकडे तयार आहेत. यानंतर शेवटचे 6 बॉल आणि 14 रनची गरज. स्ट्राईक एंडला अरुण चौहान डोरा. पहिल्याच बॉल वरती नो बॉल आणि
6 बॉल मध्ये 12 रनची गरज आहे. 29 रन झाले धावफलकावरती आणि शेवटचे 6 बॉल आणि 12 रनची गरज. बॉलर या बॉलवर देखील आपण पाहिलं तर 30 रन झालेत. 5 बॉल मध्ये 11 रनची गरज आहे. मंथन जयस्वाल स्ट्राइक एंडला. अरुण चौहान डोरा. या बॉलवर देखील एक चांगला ड्राईव्ह केला गेला आणि मॅच मध्ये कलाटणी दिले. डेंजर डोरा प्रॉपर टायमिंग केलं. 4 रन. बरं सर, पहिल्या इनिंग मध्ये पण नॉट आउट होते, ह्या इनिंग मध्ये नॉट आउट आहेत. बोरवली का पण नॉट आउट, चेंबूरवाले पण नॉट आउट आहेत. त्यामुळे मॅच दोघं पण सोडत नाहीत. रोहित सकट पण तिकडे तयार आहेत कोयत्या इनॅक्शन मध्ये. यानंतर बड्डे बॉयच्या अगदी बाजूलाच बसले. ते बोलले आजचा वाढदिवस आपल्या भावाचा आहे. चार बॉल मध्ये 7 रनची गरज आहे. मित्रांनो, मॅच आवडली असेल तर टाळ्या वाजवत. खूप चांगली मॅच आहे. म्हणजे दोन्ही प्लेयर्सने एफर्ट्स दिले. मॅच रंगावली. अजून एक डॉट बॉल आला तर मॅच बोरवली टीमकडे पण आहे. अजित साहू लगेच मागे बोलतात की भाऊ डॉट बॉल नको, मॅच चालू आहे. 4 बॉल मध्ये 7 रनची गरज आहे. बट जो आपल्या टीमला साथ देईल तो जिंकेल. 4 बॉल 7. या बॉल देखील एक चांगला स्क्वेअर कट आणि त्या बॉलवर 4 रन. डेंजर डोरा. खूप चांगला स्ट्रोक आणि 4 रन. तीन बॉल मध्ये 3 रनची गरज आहे. तीन बॉल मध्ये 3 रनची गरज आहे. अरुण खूप चांगली बॅटिंग केली अरुणने. या बॉलवर थांबून ठेवलं गेलं. एक चांगला स्पेल पाहिला गेला. थोडे लेझी खेळले. आता 2 बॉल मध्ये 3 रनची गरज आहे. क्षणात हिरो आणि क्षणात झिरो बनवणारा खेळ म्हणजे क्रिकेट आहे. बघा, 1 बॉल 6, 1 बॉल 4, 2 बॉल 8, 2 बॉल 12 तुम्ही मारू शकता. बट 1 बॉल 1, 1 बॉल 2 मॅच नेहमीच फिरताना पाहिल्या गेल्यात. तर 2 बॉल मध्ये 3 रनची गरज आहे. फिल्डिंग फॅक्टर खूप महत्वाचा आहे. हा बॉल खूप महत्वाचा असणार आहे. दोन बॉल 3. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर 4 रन. अरुण चौहानची एक चांगली बॅटिंग. ना कद बडा ना पद बडा, जो मुसीबत में खड़ा वही सबसे बड़ा. वेल प्लेड अरुण. आणि आपण वाढदिवस इथे सेलिब्रेट करतोय प्रज्ञेश शिंदे पदी. सो बर्थडे बॉय म्हणजे प्रज्ञेशचा वाढदिवस आहे की ते ओव्हर 40 होतील मला असं वाटतं. त्यामुळे इकडे 40+ खेळायला. बट वाढदिवस इथे सेलिब्रेट करतोय. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डियर पाधी. हॅपी बर्थडे टू यू. प्रज्ञेश शिंदे, खूप साऱ्या शुभेच्छा आहेत वाढदिवसाच्या. आणि अंडरआर्मचा एक असा अवलिया क्रिकेटर ज्याने खूप वर्ष अंडरआर्म क्रिकेट पुढे नेलं आणि असंच पुढे घेऊन जात